सत्ता बहुजन विकास आघाडीकडेच. राजेश पाटील. नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने राष्ट्रीय पक्षाला मतदान करा व शहराचा विकास करा हा अजेंडा राबवला होता. हाच अजेंडा भाजप महानगरपालिकेच्या निवडणुकीत राबवणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत माजी आमदार राजेश पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे तो तपशील पाहू. एक लक्षात ठेवा, राष्ट्रीय पक्ष भाजप आहे, निश्चितच त्याच्याबद्दल का दुमत असण्याचं कारणच नाही. परंतु शेवटी त्यांचे सुद्धा अनेक लोकप्रतिनिधी आमदार आहेत, खासदार आहेत, इकडे पण आहेत. परंतु लोकांशी नाळ जोडलेला नेता जो कार्यकर्ता आहे, ज्याला त्या विभागाची जाण आहे का, जो लोकांचे प्रश्न हाताशी घेऊन ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, जे आपण आजपर्यंत केले. सत्ता कोणाची पण होती राज्यामध्ये, परंतु आपण जे प्रश्न मांडले, जे आपण मुद्दे उचलले, त्याच्या जोरावरच आज जे वसईच्या जनतेला सुखकर जीवन जगता येते याची संपूर्ण 100% क्रेडिट आपण आहे. आज जरी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण आज तसा फॉलोअप होताना दिसतो का? आपसामध्ये त्यांचे वेगळे प्रकार चालू आहेत, हे लोकांना कळायला लागलं. सर्वसामान्य जनता जी आहे, झोपडपट्टीमध्ये जनता राहते, बिल्डिंगमध्ये राहते, जी काही कामधंदे करतात, त्यांचे विकासाची गोष्ट ह्या 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये काय झालेली आहे हे लोकांना कळायला लागलं आता. पण केंद्रात राज्यात सत्ता कोणाची असली तरी पण काम करणारी जी मंडळी आहे स्थानिक लेवलला, जी 24/7 जी आप्पा दिवसभर ऑफिसला बसतात, लोकांचे गाणे ऐकतात, रात्री अपरात्री फोन उचलतात, त्यांच्यासाठी मदतीला धावतात. आमचे सर्व महापौर आहेत, माजी सभापती आहेत, नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, सरपंच आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर आहेत, जे आमच्या बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी आहेत, हे आजही नगरसेवक नसले तर नगरसेवकच्या रुतब्यानेच लोकांसमोर जाऊन काम करतात आणि लोक त्यांना आजही त्याच पद्धतीने वाकवतात. आज आम्ही जरी आप्पा, मी किंवा शेतीदादा, नाना असतील, काशीनदादा असतील, आम्ही जरी माजी पदाधिकारी झालो तरी पण लोकांचा आज जो विश्वास आमच्यावर आहे हा एकदम मजबूत आहे. आणि त्याच्यामुळे केंद्रात राज्यात काही जरी असेल सत्ता, तरी पण ह्या महानगरपालिकेमध्ये सत्ता ही बहुजन विकास आघाडीची येणार. कारण अधिकाऱ्यांना प्रभावीपणे जाब विचारण्याची क्षमता कोणाची मध्ये असेल ती फक्त बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेतृत्वामध्ये आहे, हे लोकांना चांगलं माहिती आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता बहुजन विकास आघाडीचीच येणार असल्याची ठाम भूमिका राजेश पाटील यांनी मांडली आहे. याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.